चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, ही सोलापूरची जीएमसीची जाहिरात आहे। शिपाई भरती, माळी भरती अशा प्रकारे 3 पदाची भरती आहे। फक्त 10वी पात्रता आहे, 10वी पास वर कोणीही विद्यार्थी असेल, विद्यार्थी असेल फॉर्म भरू शकता। मुदत वाढ दिलेली आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड चं हे पद आहे। एक 15,000 रुपये पेमेंट पासून ते 27,600 रुपयापर्यंत पेमेंट आहे। साधारणतः सुरुवातीला एक 24-25 पर्यंत तुम्हाला पेमेंट मिळू शकतं। ठीक आहे, याची ऑनलाईन एक्झाम होणार आहे। सविस्तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। तुमचा काही प्रश्न असतील या भरती संदर्भामध्ये तर त्यांचा हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे, दूरध्वनी क्रमांक त्यांचा दिलेला आहे, इथं मेल सुद्धा दिलेला आहे आणि वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। याचे फॉर्म सुरू झालेली आहे। लक्षात ठेवा, शेवटची तारीख तुमची आजच होती, परंतु तारीख वाढ दिलेली आहे आणि 20 तारखेपर्यंत, नोव्हेंबरच्या 20 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। कालची शेवटची तारीख होती, यात मुदत वाढ दिलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म नसला भरला तर भरून घ्या। ओके, चला चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत 23/10/2025 पर्यंत फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन शेवटचा तारीख आता 20/11/2025 म्हणजे त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर 20 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायची शेवट तारीख आहे। 20 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही कधीही त्या ठिकाणी काय करू शकता, फॉर्म भरू शकता। त्यामुळे लवकर फॉर्म भरून घ्या। परीक्षा कधी होणार आहे तर लक्षात ठेवा, परीक्षेच्या 7 दिवस अगोदर त्या ठिकाणी माहिती मिळणार आहे। हॉल तिकीटची सुद्धा एक्झामच्या 7 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट सुद्धा मिळून जाईल। त्या वेबसाईट दिलेल्या आहेत, आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, तिथे संपूर्ण तुम्हाला जाहिरात दिलेली व्यवस्थित बघून घ्या। या ठिकाणी पात्रता फक्त 10वी पास, ज्यांची कोणाची 10वी पास असेल असे सगळेजण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। कुठल्याही प्रकारे टक्केवारीची अट नाहीये। जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षाकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षाचं प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट संकेतस्थळावर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुमच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध करून दिलं जाईल, लक्षात ठेवायचं आहे। ओके, चला विविध अर्ज भरपूर आलेले आहेत तर त्या ठिकाणी फॉर्म भरा। जीएमसी सोलापूरची जाहिरात आहे। शिपाई नावाचं पद आहे। सविस्तर आपण पद सुद्धा बघूया, कोणकोणते पद आहेत, वयोमर्यादा किती आहे ती पण माहिती देऊया। अनुक्रमणिका सूची दिलेली आहे, त्या सूचीमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे सविस्तर संपूर्ण माहिती। तुमची वयोमर्यादा, तुम्ही जर कास्ट मधून असेल, समांतर आरक्षण प्रकल्प, भूकंपग्रस्त, खेळाडूमधून फॉर्म भरताय, कास्ट मधून फॉर्म भरताय तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लावायचे, सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि पद कुठलं आहे तर गट ड चं पद आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद आहे, परंतु पेमेंट चांगल्या प्रकारे आहे आणि कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बेसवर पद नाहीये, लक्षात ठेवा। गव्हर्नमेंटचा अधिकृतपणे जागा आहे। ओके, चला मुलगा मुलगी कोणी असेल तरीही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। थोडंसं वर घेतोय आपण, तुमची पात्रता दी आहे तर इयत्ता फक्त आणि फक्त 10वी पास वाले कोणीही फॉर्म भरू शकतात। आता वयोमर्यादेवर आपण येऊया। तुमच्या जागा एकदा दाखवतोय, त्या ठिकाणी तुमचा सिलेबस कुठला आहे तो सुद्धा सांगतोय। तत्पूर्वी जीएमसी ची भरती आपली प्रक्रिया सुरू झालेली, आपली बॅच सुरू आहे। जॉईन करायचं असेल तर आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, ते डाउनलोड करून घ्या। आता वयोमर्यादेमध्ये जर पाहिलं असेल तर बघून घ्या। तुम्ही जर ओपन मधून फॉर्म भरणार असाल, ठीक आहे, ओपन मधून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर वय वर्ष कमीत कमी 18 वर्ष, ठीक आहे, कमीत कमी किती 18 वर्ष आणि जास्तीत जास्त लक्षात ठेवा 38 वर्ष। आता 38 वर्ष सुद्धा त्या ठिकाणी वय तुमचं दिलेलं आहे। तुम्ही कास्ट मध्ये असाल तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्ष। मग तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त, तुम्हाला वयामध्ये सूट दिलेली आहे बघा। दिव्यांग असतील तर 45 वर्ष आहे, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। त्याच्यानंतर इकडे काय, माझे स्वातंत्र्य सैनिक असतील 45 वर्षापर्यंत, अंशकालीन कर्मचारी जर कोणी असेल तर त्याला 46 वर्षापर्यंत तो फॉर्म भरू शकतो, ठीक आहे। स्पोर्ट मधले असतील तर 43 वर्षापर्यंत स्पोर्ट वाले फॉर्म भरू शकतात। एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांचा जो काय सेवा कालावधी आहे तो सेवा कालावधी प्लस 3 वर्ष मिळून त्यांचं वय त्या ठिकाणी धरलं जातं। आता वेळापत्रक आहे, परीक्षा पद्धती कुठली आहे ती पण आपण पाहूया। खाली दिलेली परीक्षा पद्धती, हा याच्यावर काय, ओके ओके एक सेकंड थोडंसं वर घेऊया। फीस बघा, फीस सुद्धा दिलेला आहे। माजी सैनिक ला फीस त्या ठिकाणी दिलेली नाहीये। बाकीच्यांना, तुम्ही ओपन मध्ये असाल तर 1000 रुपये फीस ठेवलेली तुम्हाला, ओपन वाले असतील तर 1000 रुपये फीस आहे। आणि तुम्ही कास्ट मध्ये असाल, कुठलीही कास्ट असू द्या, 900 रुपये फीस आहे। त्याच्यामध्ये माजी सैनिक असताल तुम्ही आणि दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा शुल्क भरायची आवश्यकता नाहीये, फ्री मध्ये फॉर्म भरू शकता। ओके, चला थोडस आता सिलेबस जो काही जनरल सिलेबस आहे तोच सगळा तुम्हाला जीएमसी ला सिलेबस आहे। ओके, ऑनलाईन एक्झाम असणार आहे तुमची
एक्झाम कधी असणार आहे हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, नवीन अपडेट आले की तुमच्यापर्यंत. आता या ठिकाणी बघा तुमचं पद कोणकोणते आहेत. तर नंबर 1 शिपाई नावाचं पद आहे. शिपाई जीएमसी ला बघा, डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कुठला आहे? सोलापूर. गव्हर्नमेंटच्या जागा आहेत. शिपाई पदाचे ड वर्गामध्ये सगळ्या ड वर्गामध्ये येतात. सगळ्यांना S1 चा स्केल आहे. म्हणजे शिपाई पद, माळी पद, अंधार खोली परिचर सगळ्यांची पात्रता इयत्ता 10वी आहे. 10वी कशी आहे? तर 10वी पास पाहिजे, नापास चालणार नाही. ओके, इथं शिपाईच्या 15 जागा आहेत, माळीची 1च जागा आहे आणि इथं अंधार खोली परिचयच्या 4 जागा, अशा टोटल 20 जागासाठी जाहिरात आहे. पेमेंट जर पाहिलं असेल तर बेसिक वेतन 15,000 रुपये ते 47,600. आता 15,000 हे बेसिक आहे. सगळं मिळून त्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 22 ते 25,000 पर्यंत पेमेंट जाऊ शकतं. शिपायासाठी सगळ्यांसाठीच आहे. ही पदभरती आहे तुमची. आपली बॅच सुरू झालेली लक्षात ठेवा. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे. आता तुमची पात्रता इथे दिलेली आहे. पात्रता बघा, शिपाई नावाचं पद आहे. काय पात्रता आहे? तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे तुमची 10वी पास पाहिजे, बस संपला विषय. इथं 10वी पास पाहिजे, इथं पण 10वी पास पाहिजे. या सगळ्यांसाठी, या तिन्हीसाठी तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता? फॉर्म भरू शकता. हा व्हिडिओ बघताय, डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमी आपलं आहे. अकॅडमीची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. लिंकला जाऊन ऍप डाउनलोड करून घ्या आणि जीएमसी शिपाई भरतीची बॅच सुरू झालेली ती जॉईन करून घ्या. टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फ्री मध्ये आहे. संपलंय. डिटेल मध्ये पात्रता झाली तुमची, वयमर्यादा झाली, वेतन सुद्धा झालेलं आहे. ही सगळी आणि सगळी जाहिरात कुठे मिळून तुम्हाला पाहिला? आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. तिथं जाऊन ही संपूर्ण जाहिरात बघून घ्या. हे तुमचं संपूर्ण कास्ट वाईज मिळेल टक्केवारी आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला जागा दिलेल्या आहेत. दिव्यांग आरक्षण असेल सगळे. आता इथं तुमच्या खाली प्रत्येकाच्या जागा दिल्यात बघा. इथं शिपाई नावाच्या पदाच्या जागा आहेत. कुठल्या कास्टला किती जागा आहेत त्या जागा व्यवस्थित बघून घ्या सगळ्या. ओके, इथं बघा आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. ही जाहिरात दिलेली आहे. तिथं जाऊन तुमच्या ज्या कुठल्या जागा आहेत तुमच्या कास्टनुसार जागा बघून घ्या आणि फॉर्म भरा. जे पात्र असेल त्या सगळ्यांनी फॉर्म भरा. थांबतोय. आपला नंबर सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवा बॅच जॉईन करायची असेल शिपाई भरती जीएमसी तर हा नंबर आहे 9552629563. या नंबरला संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवा. शिपाई भरती, कुणाची शिपाई भरती? तर लक्षात ठेवा जीएमसी शिपाई भरती म्हणून पाठवा. न्यायालयाची शिपाई भरती सुद्धा चालू आहे आपली बॅच. हाच नंबर गोविंद नेवल सर नावाने सेव्ह करा व्हॉट्सअपला आणि हाय पाठवून द्या. ठीक आहे. थांबतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सगळे फॉर्म भरू शकता 10वी पासवर. ओके.